श्री हरि प्रेरणया श्री हरि प्रीत्यर्थ. नमस्कार श्रोते हो. श्री पूर्ण प्रज्ञ दर्शन या डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्यांच्या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 12व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. सुरुवात प्रथम गुरुवंदनेने करूया. श्री गुरुभ्यो नमः. श्री हरये नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्ध विद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. या ग्रंथाचं आपण क्रमशः वाचन करत आहोत. आजचा पहिला मुद्दा आहे रामेश्वरात श्री रामदूत. चातुर्मासाचा काळ समीप येत होता. आपली दिग्विजय यात्रा पुढे कूच करीत पूर्णप्रज्ञ रामेश्वराला येऊन पोहोचले. भरतखंडातील पुण्यक्षेत्रापैकी हे एक वैशिष्ट्यपूर्ण असे पुण्यक्षेत्र होय. रामामुळे वैष्णवांसाठी, शिवांमुळे शैवांसाठी हे क्षेत्र प्रिय आहे. शैवांच्या दृष्टीने रावणवधानंतर ब्रह्महत्येच्या पापाचा परिहार करण्यासाठी श्रीरामाने शिवलिंगाची प्रतिष्ठापना करून पूजा केलेले हे क्षेत्र. रामायण असो पुराण असोत, ते योग्य रीतीने जाणून न घेतल्यामुळे लोकांमध्ये असा संभ्रम किंवा असा भ्रम निर्माण झाला आहे. रामेश्वरात शिवलिंगाची स्थापना झाली ती रावण संहारानंतर नव्हे, तर त्यापूर्वी, रावण वधापूर्वीच समुद्र किनाऱ्यावर दर्भशयनी होऊन कपी सैन्यासमवेत असतानाची ती घटना. हा विषय वाल्मिकी रामायणात स्पष्ट आहे. ह्या क्षेत्री केवळ शिवलिंगाची नव्हे, तर त्याच्या जवळच्याच क्षेत्रात नवग्रहांचीही प्रतिष्ठापना करण्यात आलेली असून ते नवपाषाण म्हणून ख्यातनाम आहे. शिव मनोनियामक असणारा तत्वाभिमानी देवता. तारतम्य क्रमानुसार श्रेष्ठत्वाच्या स्तरानुसार शिवापेक्षा निम्न स्तरावरील सकल देवतांसाठी शिवाची पूजा अनिवार्य असल्याचे दाखवून देणे हेच त्यामागील मूळ कारण होते. त्याचबरोबर असुर मोहनासाठी शिवाला वर प्रदान करण्यात आले होते, हे कारणही होते. शिवाय रावण हा ब्राह्मणच नव्हता. तो जरी विश्रव मुनींचा मुलगा होता, तरी त्याची आई मात्र केकसी नामक राक्षसी होती. शास्त्र नियमानुसार मुलाला पित्याचे आणि मातेची जात प्राप्त होते. शास्त्र नियमानुसार मुलाला पित्याचे गुण आणि मातेची जात प्राप्त होते. याचा अर्थ रावण ब्राह्मण नव्हे, तर राक्षसच होता. मग रावणाचा वध ब्राह्मण हत्या कशी ठरेल? एवढेच नव्हे, तर संपूर्ण विश्वभरातील परमदुष्टांपैकी तो एक दुष्ट होता. त्याच्या संहारामुळे विश्वाचे कल्याणच झाले. जो रामसेतू रावण वधासाठी एक कारण ठरला, त्या रामसेतूचे दर्शनही ब्रह्महत्या पातकाच्या परिहाराचे साधन आहे. हे तर पुराण प्रसिद्ध आहे. तेव्हा साक्षात रावणवध करणाऱ्यास ब्रह्महत्येचे पातक लागेलच कसे? प्रलय काळी ब्रह्मादी सकल देवतांना लयाप्रती नेणारा परब्रह्म श्रीरामच होय. रामस्मरण तारक मंत्र असल्याचा शिवाचा आदेश आहे. आततायी असणारा ब्राह्मण जरी असला तरी तो वध्य होय असे धर्मवचन आहे. म्हणजे या अर्थानेही
रावणवध पापकर्म नव्हेच हे सर्व समजून न घेणाऱ्या अविवेकी जनांना मोहित करण्यासाठी श्रीरामाने शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली असे पुराणात आहे. शिवलिंगाची प्रतिष्ठापना श्रीरामाने शिवाच्या कल्याणासाठी केली. वास्तविक ब्रह्महत्या दोष आहे तो शिवाला. ब्रह्माचे पंचमशीर भेदल्यानंतर ब्रह्म कपाल त्याच्या हाताला चिकटून राहिल्यामुळेच तो कपाली म्हणवितो हे तर जगप्रसिद्ध आहे. त्या दोषाच्या परिहारार्थ रामेश्वरात शिवलिंग प्रतिष्ठापित केले गेले. तेथे स्थित शिवास सदैव रामसेतूचे दर्शन घडते. सेतू दर्शनाने ब्रह्महत्या पाप नष्ट होते असे पुराण वचन आहे. त्यामुळेच शिवाच्या ब्रह्महत्या दोषाचा परिहार हेच रामेश्वर येथील शिवलिंग प्रतिष्ठापनेचे शास्त्रोक्त मर्म होय. अशा ठिकाणी श्री पूर्ण प्रज्ञांचा चातुर्मास पाठ प्रवचनांच्या माध्यमातून रामेश्वराचे मर्म समजावून देऊन श्रीरामाच्या सर्वोत्तमत्वाची गुणपूर्णत्वाची महती समजावून देणे, ब्रह्मसूत्रार्थाचे प्रतिपादन करणे हे त्यांच्या त्या स्थानी चातुर्मास्य योजण्याच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट होते. तेथे असताना धनुष्कोटीला जाऊन सेतू स्नानही केले. हनुमंतावतारात आपल्या नेतृत्वाखाली श्रीरामाच्या आदेशाप्रमाणे तेथे सेतू निर्माणाच्या कार्याचेही त्यांनी स्मरण केले. सदैव श्रीरामांच्या दर्शनात रमणाऱ्या त्यांना तेथील रामस्मरणाने विशेष स्फुरण चढले. चातुर्मास्याच्या काळात विद्वत सभा भरण्याचा क्रम नित्याचाच विधी होता. त्यात सहभागी होणारे पंडित तर अनेकविध शास्त्रातील निष्णात पंडित असत. वादकौशल्यातही त्यांची परिणती असायची. उपस्थितांची संख्या ही अपार असे. नेहमीप्रमाणे विजय मात्र पूर्ण प्रज्ञांचाच होत असे. वादी कोणीही असो, विषय कोणताही असो, कोणत्याही शास्त्रासंबंधित असो, विजयाची माळ पूर्ण प्रज्ञांच्याच गळ्यात पडे. प्रज्ञावंतांना पूर्ण प्रज्ञ हे खऱ्या अर्थाने पूर्ण प्रज्ञ असण्याची खात्री पटे. पुढील मुद्दा आहे कुदीपुस्तुराच्या पराभवाची पुनरुक्ती. रामेश्वर येथे असताना एकदा कुदीपुस्तूर वाटेमध्ये सामोरा आला. चातुर्मास्याच्या काळात त्यांच्या कार्यात विघ्न आणण्यासाठी तोही चातुर्मासासाठी तेथेच राहिला होता. भगवत पूजेची दीक्षा यांनी घेतली होती, तर त्यांच्या त्या पूजेत विघ्न निर्माण करण्याची दीक्षा होती. येता जाता मध्व शिष्यांना डिवचून मारामारीही करण्यात आली होती. एवढे झाले तरी थेट मध्वांना डिवचण्याचे साहस केले नव्हते, पण आता अनिवार्य होऊन त्यांच्या समोर उभे राहणे भाग पडले. त्यांच्या समोर दंड धरून मध्वांनी स्मितहास्य करीत विचारले, आमचे दंड मोडण्याची तू प्रतिज्ञा केली होतीस ना? आता हा आहे दंड. हा मोडशील की असमंजस असा पळपुटा असण्याचे कबूल करशील? त्यांना त्याला वैयक्तिकरित्या डिवचायचे नव्हते, परंतु त्या दुर्मार्गाने जाऊन न झेपणाऱ्या शपथा घेण्याच्या आसुरी आवृत्तींचा त्यांना बिमोड करायचा होता. तरीही त्याने सन्मार्गी जाण्याचा विवेक दर्शवला नाही. त्या उलट तेथे जमलेल्या जनतेला तो आपल्या सहाय्यासाठी बोलावू लागला. परंतु जनतेला आता पूर्ण प्रज्ञांची महती पूर्णपणे पटली होती. त्यांच्या उद्बोधक प्रवचनांनी प्रभावित होऊन त्यांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. त्याची धांदरट वृत्ती त्याच्या उपहासाचा विषय बनली होती.
आपल्या मुखचंद्राने जगतास आनंदित करणाऱ्या पूर्ण प्रज्ञांचा द्वेष कोणता विवेकी माणूस करू धजेल? असे उत्तर त्याला त्यांच्याकडून मिळेल. त्या अविवेकाकडे दुर्लक्ष करून तो जमाव पुढे श्री मध्वांचे अनुसरण करीत पुढे चालता झाला. असज्जनांची तऱ्हा अशीच असते. ते निष्कारण सज्जनांचा द्वेष करतात. समाजक क्षोभाला आपल्या स्वभावामुळे बळी पडतात. अशा लोकांना उपेक्षून आपल्या ध्येयपूर्तीच्या मार्गावरून वाटचाल करणे हा पूर्ण प्रज्ञांसारख्या प्रज्ञावंतांचा स्वभाव असतो. आज आपण येथेच थांबत आहोत. पुढील भाग क्रमशः यापुढे पाहणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. श्री भारती रमण मुख्य प्राण अंतर्गत श्री कृष्णार्पणमस्तु.